जरा डिलेमामध्ये होते कारण कारण हा डिसिजन तुमच्या येस किंवा नो वरती व्हॅनिटीमध्ये एक 15-20 मिनिटं रडत होते की हे आपण काय करून बसलोय, आपण काय ही अवस्था. आणि बस म्हणजे माझ्या आजीने बोलल्यावरती म्हणजे विषयच संपतो की मग त्याच्या पुढे काहीच नाही. पिस्तूल वगैरे इथे अशी होती जशी जनरली असते. सो ते सगळं बघून गावातली लोक खूप घाबरली आणि त्यांनी पोलीस कंप्लेंट केली. मग नमस्कार, मी निकिता मराठी मनोरंजन विश्वमध्ये तुमचं स्वागत करते आणि आफ्टर OLC हा चित्रपट प्रेक्षकांच्या लवकरच भेटीला येणार आहे आणि त्या चित्रपटातील गोड गोड कलाकार माझ्यासोबत आहे, ती म्हणजे शिवानी सुर्वे. सर्वात आधी तरी कशी आहेस तू? मी मस्त, तू कशी आहेस? मी पण मस्त. बाय द वे, तू कमाल दिसतेस आज खूप. व अशी ब्लेझर वगैरे ब्लॅक आउटफिटमध्ये. सर्वात आधी तर सिनेमाबद्दल बोलूया आपण. तुझ्या भूमिकेबद्दल आणि एकंदरीत तुझ्या लुकबद्दल जाणून घ्यायला फार आवडेल. काय सांगशील? माझ्या भूमिकेचं नाव शक्ती असं आहे. माझ्या भूमिकेचं नाव शक्ती असं आहे आणि ही ह्या ही एक नक्षलवादी आहे आणि या नक्षलवादी गँगची ही लीडर आहे. आणि ती लीडर असल्यामुळे खरंच पॉवर्स तिच्या हातात आहेत आणि तिची तिची एक वेगळी मतं आहेत. खूप स्ट्रॉंग आहे ती आणि तिचे सगळे ऐकतात. सो अशी एक जरा डेंजरसच बाई आहे ही, खूप डेंजरस. आणि लुकचं म्हटलंस तर लुक खरंच खूप वेगळा आहे कारण ह्या आधी मी अशी कधी दिसलेली नाही आहे आणि माझ्यासाठी हे खरंच खूप चॅलेंजिंग होतं. आपल्या कम्फर्टमध्ये राहायची आपल्याला खूप सवय असते आणि आपण कम्फर्टच्या बाहेर जनरली जात नाही. पण जेव्हा आपण कम्फर्टच्या बाहेर जातो तेव्हा आपल्याकडनं खूप चांगल्या गोष्टी घडतात आणि आपल्याला आपलं जे नॉलेज आहे त्याच्यात 4 गोष्टींची भर पडते. कारण आपण जेव्हा अनकम्फर्टेबल असतो तेव्हा आपण नवीन गोष्टी शिकतो आणि नवीन गोष्टी शिकल्यावर आपण माणूस म्हणून जरा बेटर होतो. आणि तसंच ह्या भूमिकेच्या बाबतीतही झालंय. मला खूप काही शिकवलं या भूमिकेने आणि ॲक्टर म्हणून मला एक वेगळा कॉन्फिडन्स दिला या भूमिकेने की मी रिगार्डलेस मी कशीही दिसू शकते. माझा लुक काही असला तरी आता मी कॅमेरा कॉन्फिडेंटली फेस करू शकते. हे मला ह्या सिनेमाने दिलं. खरं तर या सिनेमामध्ये ना तुझी रावडी भूमिका बघायला मिळते. जेव्हा मी स्वतः ट्रेलर बघत होती ना, जेव्हा तू मला दिसलीस ना, म्हटलं बापरे, इतकी ग्लॅमरस अभिनेत्री अशा रावडी भूमिकेत पहिल्यांदा. म्हणजे बघून असं वाटतं की वाव, किती कमाल करतीये ही. म्हणजे पहिल्यांदा करतेस खरं तर तू, पण असं वाटलं नव्हतं. सो तुझ्यापर्यंत ही भूमिका नेमकी कशी आली आहे आणि तुझी रिॲक्शन काय होती जेव्हा तुला सांगितलेलं की अशी भूमिका तुला करायची आहे? मला जेव्हा पहिल्यांदा मी हा सिनेमा ऐकला होता तेव्हा सिनेमा ऐकण्याच्या आधी मी विचारलं नव्हतं की तुम्ही कुठल्या कॅरेक्टरसाठी मला नरेशन देताय. मला ऑफकोर्स ही फिल्म दीपक सरांथ्रू माझ्यापर्यंत आली आहे आणि मी दीपक सरांना भेटले होते. सो मी त्यांना विचारलं नाही सुरुवातीला की कुठल्या कॅरेक्टरसाठी विचारताय तुम्ही. मी प्री अझम्पशनमध्येच होते की ऑफकोर्स मला तुम्ही हिरोईनचंच कॅरेक्टर विचारणार आहात. सो मी सगळा सिनेमा ऐकला आणि मी म्हटलं की अरे वा, मस्त आहे, काहीतरी इंटरेस्टिंग वाटतंय. आणि तेव्हा मला इंटरेस्टिंग असं वाटत होतं, म्हणजे आहेच आहे ती गोष्ट खूप इंटरेस्टिंग, की मराठी इंडस्ट्रीमधले काही ॲक्टर्स आणि कानडा इंडस्ट्रीमधले काही ॲक्टर्स आणि तुळू इंडस्ट्रीमधले काही ॲक्टर्स असे सगळे एकत्र येऊन या सिनेमामध्ये काम करणार आहे. सो एक वेगळं कल्चर एक्सचेंज पण होईल आणि आपण आपल्या बाबतीत आपल्याला लोकांना सांगता येईल आपलं कल्चर काय आहे हे सांगता येईल. हे सगळं तर एक्साईट करतच होतं. पण मग दीपक सर म्हणाले की ठीक आहे, म्हणजे मस्त आहे, आपण हे करूया वगैरे, पण तू विचारलंसच नाही मला की तुला कुठल्या कॅरेक्टरसाठी मी तुला कुठल्या कॅरेक्टरसाठी हा सिनेमा ऐकवलाय. तर मी म्हटलं की ऑब्व्हियसली म्हणजे तेच. तर ते म्हणाले की अजिबात नाही, ते जे शक्तीचं जे कॅरेक्टर आहे. इनफॅक्ट मी त्यांना हा पण प्रश्न विचारला होता की म्हटलं ऑफकोर्स तुम्ही मला त्याच कॅरेक्टरसाठी विचारताय, पण मी म्हटलं ते दुसरं कॅरेक्टर पण खूप इंटरेस्टिंग आहे म्हटलं हे जरा. तर ते म्हणाले की एक्झॅक्टली मी तुला तेच कॅरेक्टर विचारतोय, जर तुला करण्यात इंटरेस्ट असेल तर तू ते कॅरेक्टर तुला करण्याची इच्छा आहे का. सो जरा डिलेमामध्ये होते कारण कारण हा डिसिजन तुमच्या येस
किंवा नो वरती पुढचे 3-4 महिने शूटिंगचे अवलंबून असतात. तुमची फ्रेम ऑफ माइंड काय असते. तुम्ही, मला असं वाटतं की कुठलंही काम करताना जोपर्यंत ते असं मनापासून येत नाही की आपल्याला हे खरंच करायचं आहे, तोपर्यंत आपण कुठलंही ते काम करू नये. मग जर ते मनापासून तेवढं येत नाही की येस मी हे करीन आणि अ, मी ह्याच्यासाठी काहीतरी वेगळं करू शकते, जोपर्यंत ती भावना येत नाही तोपर्यंत मी ते करत नाही. त्याचं कारण म्हणजे मला असं वाटतं की मी अशा एका व्यक्तीची जागा ब्लॉक करते, ती कदाचित ह्या गोष्टीला खूप जास्त चांगला न्याय देऊ शकेल. पण तो चॅलेंजिंग डिसिजन होता. मी घरी गेले, जरा विचार केला आणि मी म्हटलं नाही, हे आपण चॅलेंज, आपण हे एक्सेप्ट करायचं आणि हे करायचंय. काय होईल फार फार तर नाही आवडणार. आत्ताच आहे मी, आत्ताच चुका करू शकते मी. पुढे जाऊन नंतर जर मी असं काही केलं जे जर प्रेक्षकांना इफ ॲट ऑल नाही आवडलं तर प्रॉबब्ली मी खूप विचार करीन. पण आत्ता मला असं वाटतं की आता माझ्याकडे तेवढा वेळही आहे आणि अ, आत्ता चुका करण्याचा स्कोपही आहे माझ्याकडे. जर आवडलं तर उत्तम, नाही आवडलं तर ओके, सॉरी चूक झाली म्हणून आपण पुढे जाता येईल. खरं तर 2 भाषांमध्ये हा चित्रपट येतोय, ही कानडी आणि मराठी. सो तू दोन्ही भाषा बोलली आहेस या चित्रपटामध्ये. सो कशा पद्धतीने तयारी केलीस आणि कसे होतं ते, म्हणजे किस्सा काय सांगशील त्याच्याबद्दल? किंवा तो डायलॉग एखादा साऊथचा आम्हाला ऐकायला फार आवडेल. डायलॉग्स तर असे खूप आहेत, पण असे 1-2 असे लक्षात राहिलेले म्हणजे की दया गन केळगेळसू, म्हणजे आता दया बंदूक खाली ठेव. बस झालं. मला कन्नडा शिकायला मिळालं, हे मी खूप ग्रेटफुल समजतेच. पण मला कायम आपण कोल्हापुरी भाषा, आपली भाषा आपण ऐकतो ना आणि अ, असं वाटतं की यार आपल्याला हा बाज आणि हा हेल असं जरा पकडता आला पाहिजे जरा कोल्हापुरी. पण ह्या फिल्मच्या माध्यमातून मला कोल्हापुरी भाषा सुद्धा शिकायला मिळाली. सो ह्याचं पण मला खूप भारी वाटतंय की आपण आपल्या भाषेत, आपल्या नॉलेजमध्ये पण काहीतरी चांगलं केलं आणि कन्नडा ऑफकोर्स आपण शिकलो आणि ते एक नवीनच लँग्वेज होती. सो तो एक्सपिरियन्स खरंच खूप वेगळा होता आणि लर्निंग एक्सपिरियन्सच आपण म्हणूया की खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या त्या न्यू ह्याच्यातनं. आणि अजून एक गोष्ट म्हणजे महत्त्वाची गोष्ट मला अशी वाटते की अ, आपली दोन्ही राज्य खूप जवळ-जवळ आहेत. अ, भाषा जरी म्हणजे सुरुवातीला जेव्हा मी तिकडे गेले होते, तेव्हा मला भाषा एकदमच मला काहीच कळत नव्हतं. पण नंतर तिकडे जेव्हा मी हळू राहिले, 1.5-2 महिने मी सलग होते तिकडे, तेव्हा मला कळलं की आपले शब्द आणि बाकी सगळ्या गोष्टी खूप सेम आहेत. म्हणजे असं म्हणूया फक्त 19-20 का फरक आहे. बाकी खूप गोष्टी सेम आहेत. आपले शब्द सेम आहेत. शब्द उच्चार कुठे-कुठे सेम आहेत. तिकडे त्यांच्या इथे कोला होतो, आपल्या इकडे दशावतार होतो. फक्त रूपं आणि पद्धती वेगळ्या, पण जो सब कॉन्टेक्स्ट आहे तो सेमच आहे. सो आधी गेल्यावर जेव्हा एकदम असं नवीन आणि अरे बापरे! हे काय, कुठे आलो? ते ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम आम्ही रुळलो तिकडे आणि आम्हाला कळलं, की आता अच्छा हे हे कन्नडा आहे, हे तमिळ आहे, हे मल्याळम आहे, असं आम्ही सेग्रिगेट करू लागलो होतो. सो खूपच इंटरेस्टिंग प्रवास होता ह्या दोन्ही भाषेंमध्ये काम करता आलं आणि एक नवीन इंडस्ट्रीमध्ये काम करता आलं. सो खरं तर आम्ही फाईट सिक्वेन्समध्ये पण तुला बघतोय. सो ते तू कशा पद्धतीने स्वतः तयारी केलेलीस आणि तुला हा रोल करताना काही चॅलेंजेस आलेत का? आणि जेव्हा तू जो रोल म्हणजे जे काही आउटफिट वेअर केलेलंस नक्षलांचं, तेव्हा तू स्वतःला बघून तुला काय वाटलेलं? अह, पहिल्यांदा जेव्हा माझा शूटिंगचा पहिला दिवस होता, तेव्हा मी व्हॅनिटीमध्ये एक 15-20 मिनिटं रडत होते, की हे आपण काय करून बसलोय, आपण काय ही अवस्था केली आहे, हे आपल्या प्रेक्षकांना आवडणार आहे का? पण मग 10-1 मिनिटानंतर मी माझंच स्वतःला हे करून गेलं, की नाही आपण हे एक चॅलेंज म्हणून स्वीकारलंय आणि आता आत्ता इकडनं यू टर्न नाहीये. आता आपण इथे आलोय, शूट होणार आहे. आत्ता 15-20 मिनिटानंतर मी माझा पहिला शॉट देणार आहे. रादर मी अनकम्फर्टेबल असण्यापेक्षा मला आत्ताच रडायचंय आणि मला हे जे इमोशनल पॉइंट
एक क्वेश्चन तयार होतो की मी कशी दिसतीये किंवा मी बरी दिसतीये का, हे काढूनच टाकायचंय. आणि त्याच्यामुळे मला खूप हेल्प झाली. म्हणजे ते जे एक रडण्याचं एक 10-15 मिनिटाचं सेशन होतं व्हॅनिटीमध्ये, छान मस्त रडले की आपण हे काय करतोय, पण नंतर मग आय वॉज फाईन. आणि मग पूर्ण शूटिंग संपेपर्यंत तो थॉट माझ्या डोक्यात परत कधीच नाही आला. पण अर्थातच पहिल्यांदा जेव्हा आपल्याला अगदीच सवय नसते आपल्याला असं बघायची आणि असं काहीतरी करायची, सो ते पहिली तशी रिॲक्शन होती, ती जरा ओव्हरवेल्मिंग होती माझ्यासाठी. पण मी त्याच्यावरती ओव्हरकम केलं आणि स्वतःला याची आठवण करून दिली की आपण मुळात हे चूज का केलंय. आपल्याला काहीतरी वेगळं करायचंय आणि धाडसी करायचंय म्हणून आपण हे चूज केलंय. आणि त्या थॉटमुळे मी पूर्ण फिल्म भर छान शूट करू शकले. नवऱ्याची काय रिॲक्शन होती जेव्हा तुला हा चित्रपट आला? काय म्हणजे सांगितलं त्याने? हा, अजिंक्य खरंच खूप शॉक्ड होता की त्याचं असं होतं की तू करशील याची गॅरंटी आहे मला, पण बघ म्हणजे नवीन भाषा वगैरे आणि तुला कसं काय वाटतंय. पण तो खूप खुश होता. त्याचं असं होतं की मला जसं मी मीटिंग संपवून घरी आले आणि अजिंक्यला सांगितलं ही अशी अशी स्टोरी आणि मला हे कॅरेक्टर विचारतात, तर इनफॅक्ट अजिंक्यची पहिली रिॲक्शन होती की हे किती चॅलेंजिंग आहे शिवानी, आणि हे तू स्वतःला ग्रेटफुल समज की हे तुझ्या वाट्याला येतंय आणि आय थिंक गो फॉर इट. म्हणजे तो पहिला जो पुश असतो ना, तो अजिंक्यनेच दिला, डेफिनेटली अजिंक्यने दिला. आणि माझी आजी होती त्या दरम्यान घरी, तर माझी आजी म्हणाली की हां काहीतरी वेगळं आहे ते, बँडेड क्वीन नावाचा सिनेमा आला होता, हे तसलं काहीतरी वाटतंय शिवानी, कर कर कर. आणि बस म्हणजे माझ्या आजीने बोलल्यावरती म्हणजे विषयच संपतो की मग त्याच्या पुढे काहीच नाही. सो ते झालं. त्यांच्यामुळे खरं तर एक पुश किकस्टार्ट मिळाली की त्या पॉझिटिव्ह माइंडसेट घेऊन तुम्हाला ह्या प्रोसेसचा विचार मला करता आला खरं तर माझ्या आजी आणि अजिंक्यमुळे. चित्रपटाच्या शूट दरम्यान म्हणजे असं ऐकलंय की कविशचा अपघात झाला होता त्या डोंगराळ भागामध्ये. तो एक्झॅक्टली काय सीन होता आणि त्याच्यानंतर कुठेतरी चित्रपट थांबवण्यात आला होता का शूटिंग दरम्यानचा? ते एक्झॅक्टली काय होतं? कारण कसं असतं ना, एक अभिनेत्री म्हणून आपण काही प्लॅन्स जे शेड्यूल केलेले असतात की हां, की या पिरियडमध्ये मला हेच करायचंय. सो अशा वेळी जेव्हा थांबतं काहीतरी, तेव्हा मनामध्ये नेमकी काय थॉट प्रोसेस असते? तेव्हा नेमकं काय विचार सुरू असतो? खरं तर आता आधी जर हे झालं असतं पहिल्या दुसऱ्या फिल्मला, तर मी खरंच खूप घाबरून गेले असते की एवढी विघ्न काय येत आहेत आणि हे असं का होतंय. पण आता खरं तर विघ्न आल्यावरती मला खूप मजा येते की मला असं वाटतं की नाही नाही ह्याच्यातनं काहीतरी चांगलं होणार आहे, म्हणून हे प्रॉब्लेम आलेत आणि म्हणून अडथळे येत आहेत, ह्याच्यातनं काहीतरी बेटर होणार असेल. ही एकच थॉट प्रोसेस आहे जी मला असं वाटतं की आपल्याला फक्त त्याच्या ज्या काही म्हणजे शूटिंग थांबणं असो किंवा अपघात झालेला असो, ही एक जरा स्लाइटली म्हणजे शूटिंग थांबणं ही एक निगेटिव्ह साईडकडे जाते, पण आपण त्याच्यातनं पॉझिटिव्ह काय विचार करू शकतो, तर ठीक आहे बाबा अजून ह्याच्यामधनं काहीतरी वर्स्ट होणार होतं आजच्या दिवशी, ते टळलं आणि आज आपण थांबलोय अँड लेट्स स्टार्ट न्यू. सो प्रत्येक सिच्युएशनमध्ये जरी ती कम्प्लिटली नेगेटिव्ह सिच्युएशन असली ना, तरीही म्हणजे मला ना माझ्या घरून कायम सांगितलेलं आहे की एखादी सिच्युएशन आहे जी 20% नेगेटिव्ह आहे, पण तुम्ही त्याचा विचार करून करून त्याला अजून 70% नेगेटिव्ह करता. सो त्या नेगेटिव्ह गोष्टीचा विचार न करून ह्यातनं आपण काय पॉझिटिव्ह करू शकतो, मी ह्या माइंडसेटची आहे आणि मी हेच फॉलो करते. पण जे काही अडचणी आल्या, कविशचा अपघात झाला तो खरंच खूप दुर्दैवी होता. म्हणजे एकदमच म्हणजे फाईट सिक्वेन्सचं पण नव्हतं, म्हणजे आपण समजू शकतो बाबा रे की काहीतरी उडीच मारली आणि त्याचा पाय ट्विस्ट झाला, असंही काही नव्हतं. खूपच फक्त एक शॉट होता जिथे तो पळतोय आणि अर्थात ही अख्खा सिनेमा जंगलामध्ये शूट झालाय, डिफिकल्ट लोकेशनमध्ये शूट झालाय.
हा ॲक्सिडेंट चिकमंगळूरमध्ये झाला. चिकमंगळूरचा तो हायेस्ट पॉइंट होता. तिकडे आम्ही जाऊन शूट करत होतो. आणि अगदीच पळून जायचं होतं आणि त्याचा पाय ट्विस्ट झाला, लिगामेंट टिअर झालं, लिगामेंट इंजुरी झाली. मग हे सगळं झालं मला असं वाटतं की डिसेंबरला कधीतरी झालं आणि 6 महिने त्याला बेड रेस्ट सांगितली होती. मग तो मेमध्ये बरा झाला. मेमध्ये बरा झाल्यावरती जेव्हा आम्ही परत आमच्या लोकेशन्सकडे गेलो शूट करायला, तर तोपर्यंत नोव्हेंबरला असणारं घनदाट जंगल आता मेमध्ये पूर्ण कोरडं झालं होतं. सो जर काही कंटिन्युटीचे सीन शूट करायचे ते सीन शूट करणं तिकडे पॉसिबल नव्हतं, कारण मेजर कंटिन्युटी जर्क आला असता लोकेशनचा आणि हिरवळ पूर्ण ड्रॉप झाली होती, सगळं रखरखीत झालं होतं. सो मग परत आम्हाला मे टू नोव्हेंबर थांबायला लागलं नॅचरली ते सगळं होईपर्यंत. मग पाऊस झाला, मग ऑफकोर्स नोव्हेंबर महिना आला, जरा घनदाट झालं होतं जंगल. मग तेव्हा आम्ही परत शूटिंग केलं. सो हे तर कविशच्या अपघाताचा किस्सा. पण एकदा असंही झालं होतं की आमच्या सेटवरती अँटी नक्सल स्क्वॉड आलं होतं. कारण आमच्या युनिटमधली काही लोक आणि आम्ही ॲक्टर्स सुद्धा त्यात इन्व्हॉल्व्ड. आम्ही असेच कॉस्ट्युम घालून आमच्या हॉटेलमध्ये गेलो होतो एके दिवशी. कारण आमच्या सेटवरती व्हॅनिटी व्हॅनचा काहीतरी इश्यू झाला होता का लाईट नव्हती, सो तिकडे चेंज करणं पॉसिबल नव्हतं. सो म्हणून आम्ही आमच्या हॉटेल रूममध्ये गेलो आणि तो जो एरिया आम्ही शूट करत होतो तो तिकडे नक्सलिझम अजून ॲक्टिव्ह होतं. त्या दरम्यान तरी होतं, आय होप आता ते नसावं तिकडे. पण त्या काळी ते तिकडे ॲक्टिव्ह होते आणि आम्हाला तशा अवतारात बघून आणि पिस्तूल म्हणजे ऑफकोर्स खोटी होती आमच्याकडे, पण ती लांबून बघताना खरीच वाटते. पिस्तूल वगैरे इथे अशी होती जशी जनरली असते. सो ते सगळं बघून गावातली लोकं खूप घाबरली आणि त्यांनी पोलीस कंप्लेंट केली. मग पोलिसांनी अँटी नक्सल स्क्वॉडला सांगितलं आणि मग दुसऱ्या दिवशी येऊन आमचं शूटिंग थांबवलं होतं. पण हा पण आता जेव्हा ते घडत होतं तेव्हा आम्हाला असं वाटत होतं की अरे बापरे, केवढी अडचणी येतात. पण आत्ता जेव्हा आम्ही मागे वळून बघतो तेव्हा आम्हाला असं वाटतं की अरे यार, एक एक परमिशन काहीतरी राहिली होती, ती जस्ट नसती झाली तर हे आपलं फेब्रुवारीमध्येच सगळंच आटपलं असतं. पण ठीक आहे, म्हणजे प्रत्येक वेळी आपण जसं प्लॅन करतो तशा गोष्टी होत नाहीत आणि तशाच चॅलेंजेसला सामोरं जाऊन तुम्ही सिनेमा बनवता. खरं तर सुरुवात तुझी मालिकांपासून झाली आहे. सो तू अशी वाट बघत होतीस की माझ्याकडे चित्रपटांसाठी योग्य भूमिका आली पाहिजे ह्याची तू वाट बघत होतीस की नेमकं कारण काय असावं? आणि आता तुला बॅक टू बॅक जर चित्रपट मिळत असतील तर पुन्हा तू मालिकांकडे वळणार आहेस का? अशी काही तुझ्या मनात काही विचार आहेत का? अं, मला सिनेमा कायम म्हणजे सिनेमा करणं प्रत्येकाचं स्वप्न असतं, तसं अगदी माझंही स्वप्न होतं आणि आता अ, ब- अ, चांगले सिनेमे ऑफर होत आहेत आणि चांगल्या लोकांबरोबर मी काम करू शकते. नाही, सिनेमामध्ये म्हणजे मला वेगवेगळ्या लोकांबरोबर काम करता येत आहे. पण मालिका करणंही मला खूप आवडतं. म्हणजे मला खरी ओळख टीव्हीने दिलेली आहे आणि ते मी कधीच विसरू नाही शकत. आत्ताच मी एक स्टार प्रवाह बरोबर सिरियल केली, जी वर्षभर चालली आणि पुन्हा मला करायला आवडेलच, निश्चितच आवडेल. पण आता तुमच्यासाठी खास आम्ही हा सिनेमा घेऊन आलोय, ज्याचं नाव आहे आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे. जसं प्रत्येक भूमिकांवरती तुम्ही प्रेम करत आलात, तसंच ह्या सिनेमावरती करा. कारण हा सिनेमा खरंच एक धाडसी सिनेमा आहे असंच आपण म्हणूया. कारण अ, 2 भाषेत सिनेमा शूट करणं सोपं नसतं. म्हणजे एक शॉट प्रत्येक वेळेला 2दा करायचाच आहे, मराठीत आणि कन्नडामध्ये. ॲक्टर म्हणून पण टायरिंग असतंच, पण बाकी सगळ्यांची पण खूप मेहनत असते. कमर्शियली खूप वेगळ्या मोठ्या गोष्टी होऊन जातात जेव्हा म्हणजे खरं तर 2 सिनेमे तुम्ही एकत्र शूट करताय. सो ह्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि धाडसी सिनेमा ह्याच सगळ्यासाठी. कारण ह्या सिनेमामध्ये असलेल्या प्रत्येक जणाने काही ना काहीतरी त्यांच्या परीने धाडसी मूव्ह घेतलेला आहे हा सिनेमा तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी. एवढीच आशा करते की आपण
कायम असं म्हणतो की मराठी सिनेमांना प्रेक्षक येत नाहीत आणि प्रेक्षकांचं असं म्हणणं असतं की तुम्ही मराठी सिनेमा बरा तरी बनवा, मग आम्ही बघायला येऊ आणि आम्ही गर्दी करू. जे अगदी बरोबर आहेत. जे सिनेमे खूप चांगल्या पद्धतीने बनले जातात, चांगल्या पद्धतीने प्रमोट केले जातात, त्या सिनेमांसाठी मराठी प्रेक्षक गर्दी करतोच. आणि जेव्हाही तुम्ही काहीतरी नवीन करता तेव्हा मराठी प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देतात. पण मला आता असं वाटतं की मराठी आपला सिनेमा असा साऊथ स्टाईलमध्ये शूट झालेला आणि आपला मराठी सिनेमा हिंदी भाषेत डब होणार आहे. किती भारी गोष्ट आहे. आणि आपला मराठी सिनेमा तमिळ, तेलुगू, मल्याळममध्ये पण पुढे जाऊन रिलीज होणार आहे. ही खरं तर खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि हा पहिला सिनेमा नाही आहे. ह्या आधीही आपल्याकडे सुबोध सरांचा एक सिनेमा होता, तो पॅन इंडियाच रिलीज होता. पण हा सिनेमा 2 भाषांमध्ये शूट झालाय. हे ह्या सिनेमाचं वेगळेपण आहे. म्हणजे आणि जेव्हा काहीतरी वेगळं बघायला मिळतं तेव्हा आपला मराठी प्रेक्षक गर्दी करतो. जाता जाता एवढंच सांगेन की खूप मनापासून, खूप प्रेमाने हा सिनेमा बनवलाय. प्रेमाने नाही, खूप मेहनत करून खूप लागलंय, खूप खर्चटलंय सगळ्यांना. पण हे सगळं तुम्हाला अजिबात असं त्रासलेले चेहरे बघायला नाही मिळणार तुम्हाला. पण ह्याच्यात मधनं मी तुम्हाला एवढंच सांगेन की प्रत्येक फ्रेम तुम्हाला वेगळी बघायला मिळेल. एंटरटेनमेंट आहे, ॲक्शन आहे, रोमॅन्स आहे, गाणी आहेत. तुम्हाला जे सगळं हवंय ते सगळं आहे. साऊथची टेकिंग आहे. अजून काय हवंय आपल्या मराठी सिनेमाला?